भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या आपण ऑनलाईन व्हिडिओज बनवत आहोत. ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे, या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा पार्ट फर्स्ट यापूर्वी आपण पाहिलेला असेल. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा पार्ट 2 आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. या पूर्वीच्या पार्टमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. या पार्टमध्ये आपल्याला फोर्स अँड मोशन या दोन्हीमधलं जे रिलेशन आहे याच्याशी रिलेटेड थोडासा भाग पाहायचा आहे. आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये फोर्स ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. ओके, याच्याशी रिलेटेड हे पुढचं एक पिक्चर आहे. त्या पिक्चरवरून आपल्याला डिसाईड करायचं आहे की फोर्सचे जे काही इफेक्ट्स आहेत ते काय काय आहेत. ओके, या ठिकाणी इफेक्ट्स ऑफ अ फोर्स आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो, किंवा ऑलरेडी मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टची मोशन इन्क्रीज व्हायला लागते, किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या मोशनची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन चेंज होते, किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा शेप सुद्धा आपण चेंज करू शकतो बाय अप्लाइंग द फोर्स. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स. फोर्सचे काय आहेत? इफेक्ट्स आहेत. ओके, पण फोर्स आणि मोशन यामधलं नेमकं रिलेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वी हॅव सीन दॅट द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, परत रिटेक. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. What are the Newton's laws of motion? Okay, Newton's laws of motion we have already studied in the 9th standard. आपण 9वीला असताना हा भाग ऑलरेडी पाहिलेला. आपल्याला माहिती आहे there are the 3 laws of motion. Okay, and these 3 laws of motions are related to inertia, then momentum, and third one is related to action and reaction force. Okay, तर आपल्याला हे जे काही न्यूटनचे 3 laws of motion आहे ते थोडेसे रिवाइज करायचे आहेत. या पिक्चरकडे पाहून मला सांगायचं आहे की हे जे पिक्चर आहे ते पिक्चर कोणत्या लॉशी रिलेटेड असेल बरं. या ठिकाणी एक मुलगा स्केटिंग खेळतो आणि स्केटिंग खेळत असतानाच मध्येच एक दगड येतो आणि दगड आल्यानंतर तो खाली पडायला लागतो. कशामुळे होत असेल बरं हे? ओके, इट इज ड्यू टू द इनर्शिया. आणि या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो मुलगा मोशनमध्ये होता, त्यामुळे तो इनर्शिया ऑफ मोशन आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एकदम मोशनमधून रेस्ट कंडिशनमध्ये जाण्यासाठी किंवा रेस्टमधून मोशनमध्ये येण्यासाठी अपोज करतो, आणि हा जो अपोज आहे दिस अपोज इज कॉल्ड ॲज इनर्शिया. त्यालाच आपण काय म्हणतो? इनर्शिया. आणि न्यूटनचा जो काही फर्स्ट लॉ जो आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इट इज रिलेटेड टू इनर्शिया. आणि याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय बरं? ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट अ रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर तो मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो, किंवा जर तो रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहतो, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्यावर एखादा एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत तो त्याची स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ मोशन असेल तो रिमेन करण्याचा प्रयत्न करतो. पुढचं एक पिक्चर पाहू आपण. या ठिकाणी हा एक मुलगा दिसतोय आणि हा मुलगा हत्तीला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. शक्य आहे का बरं? म्हणजे विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर फोर्स वेदर ही इज एबल टू पुश दिस एलिफंट. या एलिफंटला तो पुश करू शकतो का? नाही करू शकणार. का बरं? कारण या एलिफंटला जो पुश करायचा असेल तर ही रिक्वायर्ड मोर अमाऊंट ऑफ फोर्स. ओके, सो वेन ही हॅज टू पुल दिस और पुश दिस एलिफंट ॲट दॅट टाइम he required more amount of force to produce the more amount of momentum. Okay,
समजा या मुलाला या हत्तीला जर ढकलायचं असेल तर याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल आणि जितका जास्त फोर्स अप्लाय केला जाईल तितका जास्त मोमेंटम प्रोड्यूस होईल आणि विथ द हेल्प ऑफ मस्क्युलर फोर्स ते या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. म्हणजे या हत्तीला जर आपल्याला पुश करायचं असेल तर वी हॅव टू रिक्वायर्ड मोर अमाऊंट ऑफ फोर्स. ओके, म्हणजे जितका फोर्स अप्लाय केलेला वाढेल तितकंच त्या ऑब्जेक्टमधलं मोमेंटमसुद्धा वाढणार आहे. म्हणजे न्यूटनचा जो काही सेकंड लॉ जो आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, इट इज रिलेटेड टू मोमेंटम. आणि याचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण पाहूया. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. त्यानंतर हे थर्ड पिक्चर पाहू आपण. या ठिकाणी आपल्याला एक कुत्रा दिसतोय आणि एक त्याचा मालक दिसतोय. हा मालक कुत्र्याला त्याच्याकडे ओढतोय आणि कुत्रा हा मालकाला ओढतोय. दोघंही एकमेकांना ओढत आहेत. म्हणजे या मालकाने या कुत्र्यावर जो काही अप्लाय केलेला फोर्स आहे तो ॲक्शन फोर्स आहे आणि या कुत्र्यानं जो काही मालकावर अप्लाय केलेला फोर्स आहे तो रिॲक्शन फोर्स आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स आर ॲक्ट सायमल्टेनियसली. आणि हा न्यूटनचा जो काही थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो याच ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सशी रिलेटेड आहे. याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण पाहू. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक एखाद्या ॲक्शन फोर्सला तेवढाच इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स ॲक्ट होत असतो सायमल्टेनियसली. त्यानंतर पुढच्या भागाकडे वळू आपण. पुढचा जो भाग आहे तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, या ठिकाणी एक कन्सेप्ट आलेली आहे सर्क्युलर मोशन. ऑलरेडी ही कन्सेप्ट आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहे, तरी पण आपण याच्याशी रिलेटेड एक छोटासा भाग पाहणार आहोत. या ठिकाणी हा एक मुलगा दिसतोय आणि या मुलाने एक स्टोन टाय केलेला आहे आणि हा स्टोन तो काय करतोय, त्याच्या डोक्याच्या वरती या पद्धतीने सर्क्युलर ऑर्बिटमध्ये याला रिव्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, मग जर या स्टोनचा जर विचार केला तर विच टाईप ऑफ मोशन इज शोन इन द पिक्चर. म्हणजे या स्टोनचा जर विचार केला आपण तर स्टोन कोणत्या मोशनमध्ये आहे, वेदर द स्टोन इज इन लिनियर मोशन और द स्टोन इज इन सर्क्युलर मोशन. जर स्टोनचा जर विचार केला तर स्टोन काय करतो, स्टोन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. स्टोन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्स होतोय आणि एखादा ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्स होत असेल तर त्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे ती कोणती असते, इट इज अ सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशनची आपल्याला थोडक्यात डेफिनेशन काय ते पाहिजे. व्हॉट इज द सर्क्युलर मोशन? What is circular motion? When an object is moving along a circular path, then its motion called as circular motion. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या सर्क्युलर पाथ भोवती जर रिव्हॉल्व होत असेल तेव्हा त्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे ती मोशन कोणती आहे, सर्क्युलर मोशन. ओके, राईट सम एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन ऑन युअर notebook. For example, whenever we consider the example of moon, okay, moon revolves around the earth in a near about circular orbit. म्हणजे हा जो काही मून आहे तो मून अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. ओके, म्हणजे या ठिकाणी ज्या मूनची जी काही मोशन आहे ती मोशन कोणती असेल, इट इज अ सर्क्युलर मोशन. त्यानंतर पुढचा भाग पाहिजे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स हा भाग पाहण्यापूर्वी एक छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला यावर करायचा आहे जो यापूर्वीच्या पिक्चरमध्ये आपण पाहिलेला होता. ट्राय धिस, अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. म्हणजे या पद्धतीने आपल्याला तो एक्सपेरिमेंट करायचा. एक स्टोन घ्यायचा आणि तो एका स्ट्रिंगच्या सहाय्याने टाईट करायचा आणि याला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये याला काय करायचं आहे, आपल्याला रिव्हॉल्व करायचं आहे. जर याचा साईड व्ह्यू पाहिला आपण तर या पद्धतीने असेल आणि टॉप व्ह्यू जर आपण याचा पाहिला तर तो या पद्धतीने असेल. म्हणजे हा जो स्टोन आहे तो या पद्धतीने सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होणार आहे. म्हणजे
या स्टोनचा जर विचार केला तर स्टोन इज इन सर्क्युलर मोशन. स्टोनची जी काही मोशन आहे ती कोणती आहे मग सर्क्युलर मोशन आहे. ओके, आता हा जो काही सर्क्युलर मोशन मध्ये असलेला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये का आहे बरं. ओके, वी हॅव अप्लाय द फोर्स ऑन इट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला नाही तर तो मोशनमध्ये येतो का, नाही येत. मग हा सर्क्युलर मोशनमध्ये का आहे, कारण यावर आपण एक काय केलेला आहे फोर्स ॲक्ट केलेला आहे. आणि हा फोर्स ॲक्ट केल्यामुळे दिस ऑब्जेक्ट विल रिव्हॉल्व्ह इन अ सर्क्युलर ऑर्बिट. तो या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला लागतो. ओके, या ठिकाणी पहा आपण हा एक ॲथलीट पहा दिसतोय आणि हा ॲथलीट काय करतोय, एक जो मेटल बॉल आहे त्या मेटल बॉलला स्वतःभोवती या पद्धतीने रिव्हॉल्व्ह करतो आणि नंतर एका पॉइंटला आल्यानंतर तो रिलीज करतो. ओके, आता हा जो काही मेटल बॉल आहे तो या भोवती रिव्हॉल्व्ह होण्यासाठी यावर एक फोर्स अप्लाय केलेला आहे आणि तो फोर्स कोणता आहे तर तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. ओके, म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये किंवा एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होत असेल तर त्या ऑर्बिटवर त्या ऑब्जेक्टवर जो काही ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे तर तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल आपण मागचा जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण असं जर केलं, समजा त्या ऑब्जेक्टवर आपण लावलेला जो काही फोर्स आहे तो फोर्स आपण कमी केला, काय होईल बरं, तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट तसा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होईल का, नाही होणार. तो काय होईल खालच्या दिशेने पडायला लागेल. आणि जर समजा आपण यावरचा जो फोर्स आणखीन थोडासा वाढवला, तो फोर्स वाढवल्यानंतर तो काय होतो तर तो एका हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला लागतो. ओके, म्हणजे जितका आपण फोर्स यावर इन्क्रीज करू तितका तो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रिव्हॉल्व्ह होईल. जर यावरचा फोर्स आपण कमी केला तर तो स्लाइटली ड्रॉप डाऊन होईल त्याच्या हॉरिझॉन्टल पोझिशनवरून. ओके, म्हणजे तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये का रिव्हॉल्व्ह होतोय, बिकॉज अ फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट अँड दॅट फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स. तो फोर्स कोणता आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता याला सेंट्रिपिटल फोर्स असंच का म्हटलंय बरं, कारण या फोर्सची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कशी आहे, इट इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट या सर्क्युलर पाथ भोवती रोटेट होतोय रिव्हॉल्व्ह होतोय आणि हा रिव्हॉल्व्ह होत असताना हा जो काही फोर्स आहे तो फोर्स याला सेंटरच्या दिशेने नेहमी अप्लाय केलेला असतो. म्हणजे या फोर्सची डायरेक्शन कशी आहे, इट इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, म्हणून याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. या सेंट्रिपिटल फोर्सलाच आणखी सेंटर सिकिंग फोर्स असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे जो फोर्स नेहमी सेंटरच्या दिशेने अप्लाय होतो. ओके, मग या सेंट्रिपिटल फोर्सची जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय करता येईल बरं आपल्याला, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा असा फोर्स आहे जो कोणत्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतोय, द ऑब्जेक्ट विच इज इन अ सर्क्युलर मोशन अँड मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे जो ऑब्जेक्ट सर्कलच्या अलॉंग मूव्ह होतोय अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा फोर्स अशा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतो आणि या फोर्सची जी काही डायरेक्शन आहे इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. अबाउट सेंट्रिपिटल फोर्स, या सेंट्रिपिटल फोर्स विषयी जी काही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, आता आपण पाहिलं होतं सेंट्रिपिटल फोर्स इज अ सेंटर सिकिंग फोर्स. ओके, सेंटर सिकिंग फोर्स म्हणजेच दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस force. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes around in a definite orbit. आपल्याला आताच मी उदाहरण सांगितलं होतं, आपला हा जो काही मून जो नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ आहे
इट गोज अराउंड द अर्थ इन अ डेफिनाइट ऑर्बिट, म्हणजे तो अर्थच्या भोवती एका डेफिनाइट ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व्स होतोय. वाय? ड्यू टू द फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन द मून अँड दॅट फोर्स इज द सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो फोर्स असल्यामुळे तो जो काही मून आहे तो मून या अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्स होऊ शकतो. द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून as well as its speed constantly changes during this motion. Okay, the direction of motion of the moon. आता डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून म्हणजे नेमकं काय, तर आपण बऱ्याचशा पाहिलं असेल किंवा इयत्ता 9वीला आपण पाहिलं असेल, एखादा ऑब्जेक्ट वेन ही चेंजेस इट्स डायरेक्शन. ओके, when he changes its direction at that time the velocity is also changes. त्याची velocity काय होते, changes होते. And when the object is moving along a circular path at that time the direction of the motion is continuously changes. So the velocity is also continuously changes. आणि velocity change होत असल्यामुळे it is a accelerated motion. ती कशी आहे, accelerated motion आहे. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जो काही मुलगा आहे या मुलाने हा स्टोन टाय केलेला आहे आणि हा स्टोन जो आहे या स्टोनची प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन ऑफ मोशन जी आहे ती या ग्रीन कलरच्या ॲरोने दाखवलेली आहे. म्हणजे या ठिकाणाहून जर आपण विचार केला तर हा रेड ॲरोनं जो काही डायरेक्टेड फोर्स आहे दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रीन ॲरोनं जो काही डायरेक्टेड आहे इट इज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आणि याची जी काही डायरेक्शन ऑफ द मोशन कशी आहे तर द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट. ती नेहमी टँजंटच्या डायरेक्शनमध्ये असते, त्यामुळे त्याला टँजन्शियल डायरेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी परत आपण मगाचं जे उदाहरण पाहिलं होतं ते परत पाहूया. या ठिकाणी या मेटल बॉलवर जो काही अप्लाय होणारा फोर्स आहे तो कोणता आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि या सेंट्रिपिटल फोर्समुळे हा जो ऑब्जेक्ट आहे तो या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्स होईल. आणि या ठिकाणी या ऑब्जेक्टची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कशी आहे, टँजन्शियल डायरेक्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ॲथलीटनं हा जो काही बॉल आहे तो या पॉईंटवरून जर रिलीज केला तर रिलीज केल्यानंतर काय होईल तर हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल का, नाही, तर हा या टँजन्शियल डायरेक्शनमध्ये जाईल. पुढे छोटासा भाग आपण पाहूया. डू यू थिंक द सेम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. म्हणजे मूनवर हा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे हा सेंट्रिपिटल फोर्स कॉन्स्टंटली ॲक्ट होतो का. हो, नक्कीच हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स मूनवर ॲक्ट होतो, ज्यामुळे मून एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अराउंड द अर्थ रिव्हॉल्व होऊ शकतो. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. या फोर्सची डायरेक्शन काय असते आपण आत्ताच पाहिलं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय तर सेंटर सिकिंग फोर्स. आणि सेंटर सिकिंग म्हणजे विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. सो व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. या फोर्सची डायरेक्शन काय असेल, इट इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स इज ॲक्टेड ऑन इट. म्हणजे समजा मूनवर असा सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला नसता तर काय झालं असतं बरं. फॉर एक्झाम्पल आपण मग जो एक्सपेरिमेंट केला आहे ज्यामध्ये आपण एक स्टोन टाईट केलेला आहे आणि तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आपण रिव्हॉल्व केला आहे. समजा हा रिव्हॉल्व करत असताना मध्येच आपण स्ट्रिंग सोडून दिली, काय होईल बरं, इट गोज इन अ टँजन्शियल डायरेक्शन. तो टँजन्शियल डायरेक्शनमध्ये जातो आणि टँजन्शियल डायरेक्शन मधून जात असताना तो स्ट्रेट लाईनमध्ये जातो. म्हणजे ज्या पॉईंटपासून आपण याला रिलीज केलंय त्या पॉईंटपासून त्याची लिनियर मोशन स्टार्ट होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बऱ्याचशा वेळेस गोफण पाहिली असेल आणि गोफणेमधून जो काही दगड आहे तो दगड फेकत असताना नेहमी टँजन्शियल डायरेक्शनमध्ये आपण फेकतो आणि टँजन्शियल डायरेक्शनने
थ्रो केलेला जो स्टोन आहे तो एका लिनियर डायरेक्शन मध्ये जायला लागतो. तसंच असा जर फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जर मूनवर ऍक्ट झाला नसता तर काय झालं असतं, द मून विल गोज इन द लिनियर डायरेक्शन, तो लिनियर डायरेक्शन मध्ये गेला असता किंवा लिनियर मोशन मध्ये गेला असता. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. म्हणजे आपल्या सोलार सिस्टीम मधले जे काही प्लॅनेट आहेत ते प्लॅनेट याच पद्धतीने किंवा याच फोर्स डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम revolve around the sun in a similar fashion. Do other planets in the revolve around the sun in a similar fashion? Yes, बाकीचे जे काही प्लॅनेट आहेत ते सेम पद्धतीने सनच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतात ड्यू टू द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टेड बाय द सन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ओके. Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? Yes, other planets काय रे?
Okay. Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? ओके, म्हणजे आपल्या सोलर सिस्टीम मधले जे अदर प्लॅनेट्स आहेत ते या पद्धतीनेच सनच्या अराउंड रिव्हॉल्व होतात का? हो, नक्कीच. सगळ्या प्लॅनेटवर एक फोर्स ॲक्ट होतो ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो, आणि या सेंट्रिपिटल फोर्समुळेच हे सगळे प्लॅनेट रिव्हॉल्व्स होतात. मग हा सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट कोण करत असेल बरं? दिस सेंट्रिपिटल फोर्स इज ॲक्टेड बाय द सन. इज सिमिलर फोर्स इज ॲक्टिंग ऑन देम. म्हणजे प्लॅनेटचा जर विचार केला आपण तर प्लॅनेटवर सेम काइंड ऑफ फोर्स ॲक्ट होतो का? यस, प्लॅनेटवर सुद्धा सेम काइंड ऑफ फोर्स ॲक्ट होतो ज्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ड्यू टू दॅट फोर्स ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन काय असते? म्हणजे फॉर एक्झाम्पल द फोर्स ॲक्टिंग ऑन देम, म्हणजे प्लॅनेटवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन काय? आपल्याला माहिती आहे प्लॅनेटवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे, अँड द डायरेक्शन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. त्यानंतर या पार्टशी रिलेटेड काही होमवर्क तुम्हाला मी दिलेला आहे, तो होमवर्क आपण आपल्या वहीमध्ये कंप्लीट करायचा आहे. या होमवर्कमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे, वाय द मून विल नॉट ओके, वाय द मून not leave its orbit of revolution as well as it falls on the surface of earth. म्हणजे मून जो आहे त्याची ऑर्बिट ऑफ रिव्होल्यूशन का लूज करत नाही किंवा का लिव्ह करत नाही किंवा त्यासोबत तो अर्थ सरफेसवर का पडत नाही. सेकंड क्वेश्चन आहे, वेन मून विल फॉल ऑन अर्थ सरफेस. मग हा जो मून आहे तो केव्हा अर्थ व सरफेसवर पडू शकतो? when moon will leave its orbit of revolution. मून त्याची ऑर्बिट ऑफ रिव्होल्यूशन केव्हा लिव्ह करेल? ड्राईव्ह ओके, derive the equation for centripetal force acting on an object revolving in a circular motion.